आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई तुला सांगतो, सिंचनाचे दागिने घेत असताना माझे हात खूप थरथर कापत होते. पण त्यावेळी हे तिचं स्त्रीधन आहे वगैरे असा विचारच मनात नाही आला ग माझ्या. त्यावेळी फक्त मला हेच वाटत होतं की पैसे आपल्याला देणेकऱ्यांना द्यायचे आहेत. आणि आई, तेव्हा मी हे केलं नसतं तर माझ्यासोबत तुमचं सुद्धा जगणं खूप अवघड झालं असतं. पाणी. हे बघ हरीश, मान्य आहे की तू खूप कठीण परिस्थितीला सामोरं गेलास, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग निवडलास तो अत्यंत चुकीचा. तुझी घुसमट जितकी मोठी होती ना, त्याहीपेक्षा मोठी चूक केलीस तू. तुला माहितीये स्त्रीधन म्हणजे काय असतं? हरीश, जेव्हा एखादी बाई लग्न करून सासरी येते ना, तेव्हा म्हणायला तिच्याकडे 2 घरं असतात, तिचं माहेर आणि सासर. पण प्रत्येक स्त्रीच्या मनातला कोपरा तिला सांगत असतो, तशी ती उपरीच आहे. अशा वेळेला तिला एवढं माहिती असतं की तिचं जे स्त्रीधन आहे ना, ते तिच्या हक्काचं आहे. एखादा वाईट प्रसंग आला तर हे स्त्रीधनच तिच्या कामाला येणार. स्त्रीधन म्हणजे फक्त सोन्याचे दागिने नाहीत रे. एका स्त्रीसाठी तो तिचा स्वाभिमान असतो. आणि तू सिंचनाचा स्वाभिमान विकलास. हरीश, मला तुझ्याकडून एक वचन हवं. ते वचन जर तू पूर्ण करू शकलास तर पुढे मागे कदाचित मी तुला माफ करू शकेन. आई, आई तू फक्त सांग, मी हवं ते वचन देईन तुला. सिंचनाचं स्त्रीधन तिला परत करायचं. हेच तुझं प्रायश्चित्त असेल हरीश. मला माहिती आहे हे सोपं नाही. हे करण्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. दिवस रात्र राबावं लागणार आहे, झोप विसरावी लागणार आहे, तहानभूक विसरावी लागणार. वेळोवेळी स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागणार. आता या महिन्यापासून तू जे पैसे कमवशील त्यातले अर्धे अधिक पैसे तू बाजूला काढायचे, साठवायचे. तू दिलेलं वचन जर पूर्ण करू शकलास तरच मी 4 चौघात अभिमानाने बोलू शकेन की तू माझा मुलगा आहेस. तू लवकरात लवकर हे स्त्रीधन सिंचनाच्या स्वाधीन केलंस ना, तर तुझ्या बाबांना आणि मला तुझ्या नजरेला नजर देता येईल. आई, मी तुला वचन देतो, मी सिंचनाचं स्त्रीधन तिला परत करेन. आणि तुम्हा सगळ्यांच्या नजरेतून जो मी विश्वास गमावलाय ना, तो मी परत मिळवेन. मी विश्वास ठेवते तुझ्यावर. माझ्या विश्वासाला तडा जाईल असं पुन्हा वागू नकोस. आता लाग कामाला. येते मी. आई, आई तू सकाळपासून काही खाल्लं नसेल, किमान क्रीम रोल तरी खाऊन जा. 2 क्रीम रोल म्हणजे 24 रुपये. सोन्याचा भाव किती झालाय माहितीये तुला? सिंचनाला जे स्त्रीधन परत करायचंय त्याच्यासाठी तुला किती पैसे साठवावे लागणार आहेत याचा काही अंदाज आहे? जरा बाजारात जा, त्याचा भाव काढ, मग तुला कळेल की तुला किती पैसे साठवायचे. तेव्हा आता या पैसे वाचवण्याची सुरुवात या 24 रुपयांपासून कर. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घे हरीश. हो आई, मी तुला प्रॉमिस करतो की मी तू म्हणतेस तसंच सगळं करेन. ठीक आहे, येते.
भावना, बाबा सॉरी, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणते? बाबा मी तुमच्यापासून इतकं सगळं लपवून ठेवलं. खरं तर सॉरी मी म्हणायला हवंय. माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली. अहो नाही बाबा, तुमचा काही दोष नाहीये यात. तुम्ही प्लीज असं काही वाटून घेऊ नका. का नको वाटून घेऊ? सगळी दुःख काय तू एकटीच सहन करणार आहेस का? भावना, मला कळलंच नाही ग इतकी मोठी कधी झालीस तू. अगं, वडिलांना तुरुंगातून सोडवलंस आणि तेव्हा मुलीवरचं प्रेम पणाला लावलंस तू. अगं, बाप आणि मुलगी यातनं कोणाची निवड करायची हा निर्णय घेणं किती कठीण असते. पण तू ते करून दाखवलंस भावना. कसं ग जमलं तुला हे सगळं? बाबा तुम्ही आणि आईच कायम म्हणता ना, तुमच्या मनातला विश्वास जर का पक्का असेल ना तर तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता. सगळं काही ठीक होतं. मी तेच आठवलं आणि घेतला निर्णय. ह्या निर्णयामुळे आनंदींचा विरह थोडे दिवस जाणवतोय मला, पण तुमची कायमची सुटका झाली याचं समाधान आहे. हो ना, मी तुझे आभार कसे मानू? बाबा मला प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. माझं कर्तव्य आहे आणि देव न करो पुढेही कधी असा प्रसंग आला ना तर मी मागे पुढे कधीच नाही बघणार. तुम्ही काही काळजी करू नका. खरंच सांगतो, खूप नशीबवान आहे मी. अगं, उतार वयात मुलगी आपली जबाबदारी घ्यायला कर्तव्य समजते. ह्यापेक्षा जास्त आनंद बापाला कुठल्या गोष्टीचा होऊ शकतो? भावना, मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे बघा भावना, तू आता तुझं मुलगी असण्याचं कर्तव्य पार पाडलंयस. आता आई असण्याचं कर्तव्य पार पाडायचं तुला. म्हणजे अगं, तूच आता म्हणालीस ना की मनातला विश्वास जर पक्का असेल ना तर सगळं काही ठीक होतं. तेव्हा पुन्हा एकदा तुझ्या मनातला विश्वास पक्का कर आणि घेऊन ये आपल्या आनंदीला आपल्या घरी. भावना, माझ्यासाठी स्वतःचं आई पण पणाला लावणारी माझी मुलगी स्वतःचं आई पण जपायला कुठल्याही थराला जाऊ शकते हे मला सांगायची गरज नाहीये. बरोबर ना? हो बाबा, आनंदी माझी जबाबदारी आहे आणि मी त्यांना घरी घेऊन येणार. मी आत्ताच सुपर्णाकडे जाते आणि आनंदींना परत घेऊन येते.